गुलाबाच्या झाडाला आज आपण हे जे खत तयार करून देणार आहोत याच्या वापरामुळे गुलाबाच्या झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड हे कळ्या आणि फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबाच्या झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत। तर त्या वस्तू कोणत्या, त्यापासून खत कसे तयार करायचे आणि त्या खताचा वापर हा झाडाला कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे सर्व आपण पाहणार आहोतच। पण झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी झाडावरती कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। तर हे खत तयार करण्यासाठी मी आपल्या घरातीलच 3 वस्तूंचा वापर हा केलेला आहे। आपल्या घरामध्ये ज्या कांद्याच्या केळीच्या साली असतात त्या झाडांसाठी अतिशय उपयुक्त फायदेशीर अशा असतात, कारण या दोन्ही सालीमध्ये झाडांना फुले येण्यासाठी जे पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम यासारखे घटक आवश्यक असतात ते मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे याचा वापर झाडांना फुले येण्यासाठी हा जरूर करावा। आता मी जी तिसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारे हे मेथीदाणे आहेत। मेथीदाण्यामध्ये देखील असे खूप सारे सूक्ष्म पोषक तत्वे घटक असतात जे झाडांच्या वाढीसाठी, झाडांना भरपूर अशा कळ्या आणि फुले येण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशा आहेत। मात्र या मेथीदाण्याचा वापर हा प्रमाणशीरच करावा, म्हणजे 1 लिटरसाठी आपल्याला 1 चमचा हा एवढाच मेथीदाण्याचा वापर हा करायचा आहे। तर मी या ठिकाणी 1 लिटर पाणी घेऊन 1 मुठी कांद्याच्या साली, 2 केळीच्या साली आणि 1 चमचा मेथीदाणे हे पाण्यामध्ये मिक्स करून 2 दिवसासाठी हे पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे, जेणेकरून या तिन्ही वस्तूंमधील सर्व पोषक तत्वे पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे खत तयार होईल। गुलाबाच्या झाडावरती जेव्हा अशा प्रकारे कळ्या यायला सुरुवात होत असते तेव्हा या कळ्यावरती आणि कोवळ्या पानावरती कीड ही लवकर लागत असते। तर त्यासाठी सुरुवातीपासूनच दर 10 ते 12 दिवसातून एकदा कोणतेही एखाद्या घरगुती कीटकनाशकाचा फवारा करावा, म्हणजे या झाडावरती कीड ही लागणार नाही। आज आपण झाडावरची कीड घालवण्यासाठी ह्या कांद्याच्या सालीपासून हे मी पाणी तयार केलेले आहे। कांद्याच्या सालीच्या या उग्रवासामुळे आपण जर त्याचा फवारा केला तर झाडावरची कीड ही निघून जाते। तर हे पाणी तयार करण्यासाठी ज्या साली आहेत त्या 1 दिवसासाठी ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आणि जे तयार झालेले पाणी आहे ते गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊन ते पाण्यामध्ये डायल्यूट करून त्याचा फवारा जर तुम्ही गुलाबाच्या झाडावरती केलात तर झाडावरची कीड ही निघून जाईलच, पण झाडावरच्या ज्या कळ्या आहेत त्या मोठ्या आकाराच्या होऊन फुलांचा रंग देखील गडद होण्यासाठी ही मदत होत असते। तर अशा प्रकारे कांद्याच्या सालीपासून पाणी तयार करून ते संपूर्ण झाडावरती त्याचा फवारा हा व्यवस्थित करून घ्यावा। 2 दिवसानंतर आपण हे जे खत तयार केलेले आहे त्या खताच्या पाण्याचा रंग हा बदललेला तुम्हाला दिसून येईल। त्याचबरोबर पाण्याच्या वरती हे असे थोडे फेसाळल्यासारखे दिसेल, म्हणजेच आपले हे खत तयार झालेले आहे। आता हे खत झाडांना देण्यापूर्वी एखाद्या गाळणीच्या किंवा कापडाच्या साहाय्याने हे गाळून घ्यायचे आणि गाळून घेतल्यानंतर देखील डायरेक्ट झाडांना त्याचा वापर न करता ते पाण्यामध्ये आपल्याला डायल्यूट करून नंतरच त्याचा वापर हा आपण झाडांना करणार आहोत। तयार केलेले हे जे खत आहे ते गाळून घेतल्यानंतर ह्या ज्या कांद्याच्या, केळीच्या साली, त्याचबरोबर मेथीदाणे आहेत त्यापासून आपण अजून एकदा खत तयार करून झाडांना देऊ शकतो, किंवा ज्या साली आहेत त्या अशाच कुंडीतील मातीमध्ये मिक्स करून जरी दिल्यात तरी देखील त्याचे चांगले खत तयार होते। गाळून घेतलेले हे जे खत आहे ते जर 1 मग असेल तर त्याच्यामध्ये अजून 2 मग पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर आपण झाडांना करणार आहोत। आता हे जे तयार झालेले खत आहे ते झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती हलवून थोडी मोकळी करायची। त्याचबरोबर ही जी आपण लिक्विड खते तयार केलेली आहेत ती झाडाला देण्याआधी कुंडीतील माती ही थोडी कोरडी होऊ द्यावी आणि नंतरच ही खते द्यावी, ज्यामुळे आपण झाडाला जेव्हा खते देऊ तेव्हा ती कुंडीतील मातीमध्ये ही व्यवस्थित मिक्स होऊन झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत ही व्यवस्थित पोहोचली जातील
आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा फायदा होईल। तर अशा प्रकारे आपल्या घरातीलच काही वस्तूंचा वापर करून आपण खते तयार करून जर गुलाबाच्या झाडाला दिली तर झाडाची वाढ ही चांगली होईलच, पण झाड हे कळ्या आणि फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।